खांडस टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण व्यासपीठावरती या. खांडस टीमचे एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती या. चला पंच स्टार्ट करा मॅचला प्लीज. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मनीष आणि अविनाश. स्ट्राईकला मनीष, नॉन स्ट्रायकिंग एंडला अविनाश. बॉलिंग मार्क वरती विपुल आलेलेत. 5 ओव्हरची मॅच. पहिले 2 षटके पॉवर प्ले. फिल्डिंग मध्ये सट करण्यात आलेले लॉंग ऑफ आणि काउ फेस. ऑन साइडला टर्न करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. एक रन या बॉलवरती मिळते. पहिली सिंगल. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल. फुल टॉस ऑन साइडला टर्न करतात. स्क्वेअर लेगला हो पहिल्या अटेम्प्ट मध्ये पिकअप गरजेचं होतं कदाचित. सेकंड बॉलवर दुसरी सिंगल मिळत असताना 2 मध्ये 2. बडवल बनाम धोत्रे या 2 टीम मध्ये. बडवल बनाम खांडस या 2 टीम मध्ये मॅच. चौथी मॅच मध्ये धोत्रे बनाम केसीसी नेरळ या 2 टीम मध्ये चौथा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एज लागलेली हो. कॅच ड्रॉप. रनआउटची संधी आहे. रनआउटची चान्स आहे आणि इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. जे लेस्टनच्या पाठीमागे फर्स्ट स्लिप मध्ये पकडण्यात अयशस्वी झाले होते आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेत. 2 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद. पहिलं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आता शुभम मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. ओ द स्टम्प्स. वेगवान एज वरतून निघून चाललेला आहे. फाटका शुभमचा लीडिंग एज लागत असताना लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. बॉल तयार. विपुल लॉफ करतात. मिडून आतमध्ये फटका शुभमचा. चालला लंगन सीमा रेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा 4. चौकार आलेला 10 धावा. हो इनसाइड आउटचा कदाचित इरादा होता. रनआउटची चान्स बनवू शकते. डायरेक्ट हिट. चान्स घेतलेली नाहीये. अविनाश मिनमिनेला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करू शकले असते. 22च्या मतीनं एक सिंगल मिळत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 11. 2 सलग चौकार आले शुभमच्या बॅटमधून. त्यानंतर एक 22ची सिंगल.
पहिल्या षटकाचा डाव आटपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावून पोहोचलेली ती 11 वरती. पहिल्या षटकामध्ये 11 वसूल केलेला. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती करण आलेत. स्ट्रायकिंग एंडला शुभम. कमी गतीने टाकलेला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल, पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धाव संख्येवरती. हो द स्टम्प्स. फुल टॉस मिस केलेला. अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल. चांगल्या धावा मिळू शकल्या असता. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला आहे. काऊ फेसला मिड विकेटला खेळाडू ठेवण्यात आलेला. पॉवर प्लेचं दुसरा षटक सुरू असताना तेच कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या तरी फलंदाज शुभमच्या वतीनं. चांगला टाकलेला आहे शुभमच्या विरोधामध्ये हवे ते चेंडू. 2 खेळाडू पोहोचलेले आहेत. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. टीमची धावत संख्या धावून पोहोचले 2च्या मदतीनं 14 या धावत संख्येवरती. श्रीमान अतुलजी चंचल साहेबांचं नुकताच आगमन आपल्या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. त्यांचं हार्दिक असं स्वागत. पहिल्या षटकामध्ये जरूर 11 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 आल्यात. हवेत होता चेंडू. कॅच ड्रॉप झाली. शुभमला जी वंदन. 2 धावा या बॉलवरती. अविनाशने फक्त 1 बॉल फेस केलेला. होल ऑफ करायचा होता. हवेत लवड अपील कॉट बियांच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. शुभम परततोय. धक्का दुसरा. 14 ला बडवल टीमला. नवीन फलंदाज कपिल झोमटे मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या बॉलवरती सफलता मिळते गोलंदाज करण यांना. 14 झालेले आहेत आतापर्यंत. अधिकचा वेळ घेऊ नका टीम खांडस. 5-5 ओव्हरचे सामने आपण खेळवत आहोत. टाइम लावण्यात आलेला. बरोबर 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटके कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. लेग स्टिक चेंडू मिस करतोय. एक्स्ट्रा रन मिळते या बॉलवरती. व्हाईट बॉल पंचांनी कॉल केलेला. टीमची टोटल धावून पोहोचलेली व्हाईटच्या मदतीनं 15 या धाव संख्येवरती. 15 ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक सुरू आहे. सेकंड ओव्हर मध्ये करण बॅकफुटला जात सेन्सिबल पुश करतात. जेंटल पुश आहे. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. टीमची टोटल धावून पोहोचलेली 1च्या मदतीनं 16. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 16. थोडीशी सावध सुरुवात. या क्रीडांगणावरती बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या. कर्जत तालुक्यामधील सर्वाधिक यशस्वी लीग स्टेजच्या मॅच असू द्यात. नेरळ प्रीमियर लीग. त्यानंतर डे फॉर्मॅटच्या टुर्नामेंट आपण इथे एन्जॉय केलेल्या आहेत. नाईट फॉर्मॅटचा क्रिकेट आपण लीगच्या वतीने एन्जॉय केलेल्या आहेत. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. सहजतेनं पूल करत असताना बॉल डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या 20.
टॉप एज लागलेले पाठीमागे, चांगली फोल्डिंग शॉट थर्ड मॅन मध्ये. एक सिंगल मिळते या चेंडूवरती. टीमची धावसंख्या 21 झालेली या ओव्हर मध्ये. आपण पाहतात 2 वाईड आलेले आहेत. ओव्हर कंप्लीट होते 2 षटकांमध्ये. 2 षटकांमध्ये 21 झालेले आहेत. पहिला वाईड टाकला, पुन्हा एकदा पहिला डॉट आला, दुसरा डबल, तिसरं विकेट, चौथा वाईड आला, पुन्हा टाकला, चौथा सिंगल, पाचवा चौकार आणि 6वी सिंगल. अशा वतीने 21 झालेल्या 2 ओव्हर मध्ये. दोन ओव्हर मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 21 या धावसंख्येवरती. वन 21 झालेला. तिसरा ओव्हर मध्ये आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा विपुल आले दुसऱ्या षटकाचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला आता अविनाश. कमी गतीने टाकला होता, थोडीशी फ्लाइट होती चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू इन ऍक्शन आहेत. सेकंडचा कॉल जरूर होता. एकच रन या बॉल वरती मिळते. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन स्कोर कार्ड. विपुल बॉलिंग करतात. पहिलं षटक विपुलने फेकलं, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा आलेले आहेत. ओव्हर द स्टंप्स. आता वेगवान टाकला, पाठीमागे शॉट थर्डमॅन मधून 3 खेळाडूंचा चेस सुरू आहे. निघाला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. सेकंडचा कॉल. बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. चांगला थ्रो ऍक्युरेट आलेला विकेट किपर एंडला ऑन टू द स्टंप्स. 2 आल्यात या बॉलवरती. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 24 वरती. 24. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना खेळाडू कक्षामधून थोडासा आवाज कमी करा. कपिल इन ऍक्शन आहे. कपिलला बराचसा या क्रीडांगणाचा अनुभव आहे. बऱ्याचशा क्रिकेट कपिलने या क्रीडांगणावरती खेळलेला. खोलात होता चेंडू, पुन्हा एकदा एज लागून पाठीमागे. एक रन या बॉलवरती मिळते. सुरुवातीलाच विकेट किपरच्या कदाचित त्याच्या हातातून बेल्स ऑफ झाली होती, अन्यथा डायरेक्ट हिटवरती फलंदाज कदाचित बाद होऊ शकले असते. तेच पंच दर्शवत असताना 1 रन मिळाली या बॉलवरती. टीमची टोटल 25 वरती. 25. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही एक षटकार संपूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत आलेला नाहीये. कपिल झोमटेने अविनाश हे 2 आघाडीचे खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये 3रा आणि 4थ्या क्रमांकाचा डाव सांभाळतात. भरपूर पोटेन्शियल आहे, भरपूर पॉवर आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु विपुलने चांगली उल्लेखनीय गोलंदाजी केलेली आहे. वेगवान लो फुल टॉस लॉंग ऑन मध्ये. लॉंग ऑफचा खेळाडू इन ऍक्शन. सेकंडचा कॉल. थांबवला. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. काय गोलंदाजी केलेली आहे विपुलनं. टिचून गोलंदाजी करत असताना कधी मेरिट वर, कधी यॉर्कर लेंथ, कधी फुलर लेंथ, अशा प्रकारचे विविध चेंडू विविध अँगलने त्याने फेकलेले आहेत. टोटल 26. 4 बॉल झालेले आहेत. अंतिमचे 2 बॉल शिल्लक आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. कमी गतीने टाकला, फुल टॉस आहे. अशा चेंडूंना थारा देईल तो कपिल झोमटे. कसला आक्रमण. काउफे सीमा पार. षटकार. अंतिम चेंडू. हो, फलंदाज इथून बाद. नक्की घडलंय का या बॉलवरती. पायाला लागला चेंडू स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये. फलंदाज इथून बाद होता.
पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत राकेश सह होत असताना फलंदाज अविनाश यांच्या बॅटमधून. भरपूर काल अविनाश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते. अविनाशच्या बॅटमधून आलं षटकार. शुभम बाद झाल्याच्या नंतर कपिल बाद झाल्याच्या नंतर रोहितला संधी मिळाली 5व्या क्रमांकावरती. टोटल 38. फुल टॉस ऑन साइडला पॅरलेल फटका, एक्स्ट्रा बाउन्स, समोरून टेक ऑफ आणि निघून चाललेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सुंदर चौकार. पहिल्या बॉलवर षटकार, सेकंड बॉलवर चौकार. टार्गेट करत असताना ओव्हर नंबर 4 मध्ये अविनाश ऑफ करतात. आता लॉंग ऑन ऍक्शन मध्ये खेळाडू पोहोचतात. सिंगल कंप्लीट कॉल सेकंडचा. स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतो. 1 रन या बॉलवरती. टोटल पुढे जाते पुन्हा एकदा. अब पुस्तकावरती 43 लागलेले आहेत. 43. चौथं षटक सुरू आहे. राकेश बॉलिंग करतात. कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न चौथ्या ओव्हरला सुरू आहे. आता रोहितचा फटका लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये खेळाडू ठेवण्यात आलेला. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 44 या धावत संख्येवरती. 44. 4 बॉल झालेले. अंतिमचे 2 शिल्लक राहत आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये. धावा आलेल्या आहेत या ओव्हर मध्ये बडवल टीम साठी. ज्याप्रमाणे विपुलने 2 षटकांची गोलंदाजी केली. क्रॉस बॅटेड फटका. गॅप शोधली आहे. आधीच इरादा बनवला होता. शफल होऊन बैठक स्ट्रोक लागवत असताना आलाय चौकार. चौकाराच्या मदतीनं टोटल 48 वर. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहतो अविनाश साठी. खोलात होता चेंडू. यॉक झाले होते. रोहितनं पहिली वेगानं कंप्लीट केले. 1च रन या चेंडूवरती मिळते. एंड ऑफ 4th ओव्हर. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 49 झालेल्या. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी नेरळ बनाम धोत्रे दोन्ही टीमच्या कॅप्टन ताबडतोब टॉस साठी ऑफ करण्याचा प्रयत्न होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. भावेश आले बॉलिंग मार्कवर. 1 रन या बॉलवरती मिळते. धावत संख्या 50 या धावा पुस्तकावरती लागलेल्या आहेत. 50 ऑन स्कोर कार्ड. आता पाहूत अंतिमचे 5 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक मिळाले सध्या तरी रोहितला. रोहित ऑन स्ट्राईक. लॉफ करतात. ऑन साइडला चाललेला फटका पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला. षटकार. षटकार डोकला. फटका रोहितचा सीमा पार. समोर आता उडवला. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुलर लेंथ. सिंगल कंप्लीट. स्ट्राईक आता अविनाशला. टोटल जाऊन पोहोचलेली 57 झालेले आहेत अंतिमचे 3 बॉल. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की उपस्थित व्हा. मध्यंतरामध्ये जर टॉस झाला नाही तर पुढचा सामना देखील कमी षटकांचा खेळवला जाईल याची आयोजकांच्या वतीने सूचना आम्ही पोहोचवत आहोत. फुल टॉस. टर्न करतात ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगल कंप्लीट. स्ट्रायकिंग एंडला झालेला थ्रो. स्ट्राईक मिळते अविनाशला. बॉलवरती 1 रन इथून मिळते. धावत संख्या 58 आणि फलंदाज रोहित मैदानाच्या बाहेर. शेवटचे 2 स्ट्राईक मिळते अविनाशांना. 58 आतापर्यंत झालेल्या. 58 ऑन स्कोर कार्ड.
फुलटॉस लॉफ्ट करतात. मिनिमिनेनं चेंडूला दाखवलं आसमान. वाट इस लॉंग ऑन सीमा पार. सिक्सर. ऋषिकेश शिनारे किती तुफान मेहनत घेत असताना या वर्षी तुफान टच मध्ये. शेवटचा बॉल बाकी राहिला बघा. ऋषीनं चेंडू शोधून काढलेला. यावर्षी तुफान टच मध्ये नेरलपाडा संघ, त्यामधील तुफान टच मध्ये ऋषिकेश शिनारे. ऋषिकेश शिनारे या वर्षी टच मध्ये की ऋषिकेश ऋषीचे बनवणारे रील स्टार टच मध्ये, तो मोठा प्रश्न आहे. शेवटचा बॉल आहे. लॉफ करतात पुन्हा एकदा. काऊ फेस मध्ये गॅप आहे. दोन खेळाडू पोहोचण्यापूर्वी निघून चाललेला चेंडू. अविनाश मिनमिनेनं जबरदस्त एंड केलेला आपल्या संपूर्ण इनिंगला. गोल्डन टचने एंड करत असताना एंड इज वेल दॅन ऑल इज वेल. चौकार आलेला. पहिल्या सत्राचा डाव टपला. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात बडवल संघानं 68 धावा. 69 धावा संख्येचं भलं मोठं टार्गेट येथून ठेवण्यात आलेलं आहे पवात खांडस संघाच्या अगेन्स्ट. चला टॉस करण्यासाठी लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन या. मध्यंतरामध्ये जर टॉस झाला नाही तर पुढची मॅच ही 4 ओव्हरची खेळवली जाईल याची नोंद घ्या. संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था श्रीमान रोहितजी संचन संपूर्ण स्पर्धेसाठी व्यवस्था आपल्याला चेंडूंची केलेली, त्याबद्दल त्यांचा सुद्धा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. HR ग्रुपचे अध्यक्ष हर्षद राणे यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांच्याच समवेत बोडके परिवाराचे सुपुत्र देखील उपस्थित झालेले. सर्वांचं हार्दिक असं स्वागत करूयात. 69चं टार्गेट इथून चेस डाऊन करायचं. 68 बनवलेले आहेत. मध्यंतरामध्ये जर टॉस झाला नाही तर पुढची मॅच 4 ओव्हरची खेळवली जाईल याची नोंद घ्या. मायरा 11 नेरळ बनाम धोत्रे या दोन टीम मध्ये पुढची लढत आहे. टॉस करण्यासाठी नेरळ संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले. धोत्रे टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब या. श्रीमान उद्योजक रोहितजी संचांना आम्ही विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. चला फलंदाज जाऊ द्यात लगेच.
69चं टार्गेट आहे. चला मॅचला स्टार्ट करा. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलर हेमंत तयार. वेगवान आहे, ऑन साइडला टर्न करतात. कपिल आहे डीप मध्ये, पहिली वेगानं कंप्लीट केलेली सिंग. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर होता. वेगानं टाकलेला चेंडू पायांवर आदळला. राजेश भोईर यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. लॉफ करतात ऑन साइडला. हवेच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल निघून चाललेला सीमा पार. फटका 22चा नव्हे तर विपुलने ठोकलेला षटकार. धावसंख्या 8. धावा. पहिलं षटक सुरू आहे. लॉफ करतात. आता हवेते चेंडू. बाई आले डाऊन द बॉल. पकडलीये झेल. फलंदाज बाद. धक्का पहिला बसलेला खांडस टीमला. 8ला पहिला गडी बाद. पहिल्या सत्रामध्ये 68 धावा जमवल्यानंतर 69 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात झाली नाहीये खरं तर खांडस संघाची, कारण की विपुल सारखा फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय. पुढील चेंडू हेमंतचा. चांगला चेंडू, तितकाच दर्जेदार फटका आपण पाहिला. खरं तर थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होत असताना पाहायला मिळतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमार्फत पाहायला मिळाली, कारण की या ठिकाणी 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी खांडस संघ एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात करताना आतापर्यंत दिसून आलेत. या षटकामध्ये 10 धावा. अंतिम चेंडू. चांगला दर्जेदार फटका. मिड विकेट रिजन मध्ये षटकार येतोय. अशाच प्रकारच्या सुरुवातीची गरज होती ती खांडस संघाला, कारण की हा षटकार खूप महत्वाचा होता. ज्या ठिकाणी 69 धावांचा पाठलाग करायचे त्या ठिकाणी चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा प्राप्त केल्यात त्या खांडस संघाने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हेमंत सारख्या गोलंदाजांवरती हाणामारी करत असताना एक चांगली सुरुवात या ठिकाणी करतायत राहुल. विपुलच्या बॅटमधून जरूर एक षटकार आला होता, परंतु तो माघारी परतला. तो बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आपण राहुलला पाहतोय. राहुलच्या बॅटमधून एक दुहेरी धाव, एक षटकार. अजूनही विजयासाठी 53 धावांची गरज आहे. 4 षटकांमध्ये 53 धावा, म्हणजेच एकंदरीत आपण पाहिलं तर 13.25च्या सरासरीने या ठिकाणी या षटकामध्ये धावफलकावरती धावा जमवाव्या लागतील. पुढील गोलंदाज आपण अविनाशला पाहतोय भडवल संघाकडून.
पुढील गोलंदाज अविनाश येतोय. 13.25 ची सरासरी आता मात्र राखावी लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला चेंडू आणि दर्जेदार फटका. चेंडू लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. खर तर जी फलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये भडवल संघाकडून पाहिली ना, त्या फलंदाजीच्या प्रतिउत्तरात ही फलंदाजी सुरेख खांडस संघाकडून नक्कीच पाहायला मिळते. कारण की धावफलकावरती 69 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत तब्बल 22 धावा जमवल्या गेल्यात आणि अविनाशचं स्वागत या ठिकाणी षटकाराने करत असताना 22. आता मात्र पुढील चेंडू अतिरिक्त स्वरूपाची एक धाव धावफलकावरती जोडली जाणार. या एकिरे धावसंख्येने धावफलक पुढे सरसावते ते 23 या अंकावरती. पुढील चेंडू खर तर फक्त घाव घालण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी भावेशने. चेंडूचं पूर्णपणे निरीक्षण न करता जोरकस असा फटका मारण्याचा प्रयत्न त्याचा निष्फळ ठरतोय. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. खर तर पहिल्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज अविनाशने. एकंदरीत धावफलक 23 या अंकावरती. अजूनही 46 धावांची गरज आहे. पुढील चेंडू चांगला फटका चेंडू येतोय. मिड विकेट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा मात्र काही रोखू शकत नाहीये. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आपण भावेश आणि त्याच्या साथीला राहुल या 2 फलंदाजांमार्फत पाहतोय. खर तर हे मैदान म्हणजे सर्व खेळाडूंसाठी नंदनवन असं मैदान. कोतवालवाडी ट्रस्टचे हे मैदान सुसज्ज असं मैदान. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे. शॉर्ट पिच चेंडू सरळ रेषेमध्ये खेळून काढले. धावाची संधी आणि गमावली आहे ती संधी. फलंदाज बाद होतोय तो राहुल. खर तर अशा प्रकारच्या धावेची गरज नसताना फक्त एक सिंगल धाव, चोरटी धाव मी तर म्हणेल या ठिकाणी. कारण की सरळ रेषेमध्ये आपल्या फॉलोथ्रोमध्ये चांगला चेंडू अडवला गेला अविनाश मार्फत आणि दुर्दैवीरित्या या ठिकाणी धावबाद होऊन माघारी परततोय तो राहुल. खरं तर राहुल जिथपर्यंत मैदानात राहणं गरजेचं असताना तो मात्र माघारी परततोय. निराशाजनक कामगिरी राहिली आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला होता, परंतु अशा प्रकारे आपल्या संघासाठी धावबाद होणे हे खूप निराशाजनक असतं. तेच मात्र या ठिकाणी घडलंय. खरं तर स्वतःला डिफेन्स करण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ रेषेमध्ये खेळला गेला आणि अगदी अचूकरित्या गोलंदाज अविनाशने तो चेंडू पकडला आणि डायरेक्ट हिट केला. या षटकातील आपण पाहिलं तर 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहिलं तर या षटकामध्ये 9 आणि पहिल्या षटकामधील 16, 25 अशी धावसंख्येची गोलाबेरीज धावफलकावरती. फुलटॉस चेंडू, रिव्हर्सचा वापर. या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार, चौकार. खर तर खांडस संघाचे महत्वाचे फलंदाज करण सुद्धा आता मात्र मैदानात आपलं या ठिकाणी एक चौकाराच्या मदतीने प्रात्यक्षिक दाखवत असताना. खर तर हा त्याचा घरेलू मैदान. हे दोन्ही बंधू भावेश आणि करण. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. गलीमधून चेंडू निघतोय. चेंडू थांबणार नाहीये. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार लगावतोय करण आणि या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावरती ज्या धावा लागल्यात तब्बल 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. जरूर दोन्ही षटकामध्ये एक विकेट जरी प्राप्त केली असेल, परंतु धावसंख्या रोखण्यात यश आलं नाहीये भडवल संघाला. एकंदरीत 69 धावांचा पाठलाग करतायत. 2 षटकामध्ये 33 धावा उभारल्यात आणि आता मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आता मात्र जी पहिल्या सुरुवातीला आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये 69 धावांचा पाठलाग करायचा होता. तब्बल
चांगली धावसंख्या या ठिकाणी आतापर्यंत जमवली ती खांडस संघाने. भावेश आणि करण हे दोन्ही फलंदाज सातत्याने याच मैदानावरती कमीत कमी 8 ते 10 तास सराव करत असतात आणि पुरेपूर असा अभ्यास आणि त्या अभ्यासाचं प्रत्युत्तर कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. चेंडू येतोय तो यशांवरती आदळल्यानंतर चेंडू जातोय फाईन लेग रिजनना आणि एकंदरीत 4 धावा पूर्ण. 4 धावा नक्कीच या ठिकाणी जमवलं. कदाचित हा सामना भडवल संघ अगदी सहज आणि सोपा सामना खांडस संघाच्या दिशेने झुकवतोय की काय असं चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण की ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा बहाल केल्या जात आहेत त्या खांडस संघाला. एकंदरीत धावफलक या 4 धावांच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी मात्र 32 धावांची गरज आहे. 17 चेंडू 32 धावा. चला उशीर होतोय. एकंदरीत 37 धावा. अजूनही 32 धावांची गरज. 17 चेंडू 32 धावा. भावेश आणि करण ही जोडी जोपर्यंत मैदानात राहील तोपर्यंत मात्र खांडस संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. या ठिकाणी भावेशचा फटका. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. खर तर घरच्या मैदानामध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण की कमीत कमी 8 ते 10 तास या ठिकाणी या मैदानामध्ये ते सराव करत असतात करण आणि भावेश. आणि आम्ही या सरावासाठी येतो या ठिकाणी आणि जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये सामने भरवले जातील तेव्हा तेव्हा या ठिकाणी आम्ही नक्कीच चांगलं प्रदर्शन आपल्या फलंदाजीतून असो किंवा गोलंदाजीतून असो हे नक्कीच दाखवणार असं षटकार लगावलाय. शॉर्ट पिच चेंडू परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाणार. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात त्या 44 धावा. अजूनही विजयासाठी मात्र 25 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आपण पाहतोय तब्बल 16 चेंडू 25 धावा. अगदी सहज आणि सोप्या विजयाच्या दिशेने जवळपास वाटचाल करते ती खांडस संघ. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू येतोय फाईन लेग रिजन मध्ये आणि हा म्हणता चेंडू सीमा रेषा पार. चौकार. खर तर आपण नेहमी म्हणत असतो की
ज्या ज्या ठिकाणी आपण स्पर्श होतो तशाच प्रकारच्या प्रत्येक फटक्यावरती चौकार षटकाराचं या ठिकाणी प्राप्ती होत असताना खांडस संघाला म्हणजे चेंडू आणि फळीचा स्पर्श झाला का चौकार षटकारच येत आहेत जणू काही. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. खरं तर आपण पाहतोय बडवल संघाचा कर्णधार विचार करत असेल की या 68 धावा सुद्धा आपल्या गोलंदाजाला कमी पडू लागल्यात की काय, कारण की या मैदानामध्ये 50 धावा 25 धावा 30 धावा सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत 5 षटकांमध्ये. परंतु नक्की बडवल संघ करतो तरी काय की 68 धावा धावफलकावरती लगावल्यानंतर सुद्धा अशी तुफान अशी हाणामारी होती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी चांगली फेकी होतीये. फक्त एक धाव या चेंडूवरती घेतली गेली. एकूण धावफलक या एकेरीने पुढे सरताना आतापर्यंत आपण पाहिलं तर 49 धावा करती लागल्यात. अजूनही विजयासाठी तब्बल 20 धावांची गरज आहे. आपण पाहतोय 14 चेंडू 20 धावा. या सामन्यामध्ये कमबॅक करायचा बडवल संघाला तर नक्कीच या दोन फलंदाजांची जोडी फोडणं तुम्हाला खूप गरजेची असेल. परंतु ती संधी देणार का खांडस संघाचे हे दोन फलंदाज. आता मात्र अतिरिक्त उसली घेतलीये. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू आणि मिळतात त्या चौकार. एकंदरीत या धावा मिळतील 5. वाईट चेंडू आणि त्यावरती अतिरिक्त स्वरूपाच्या 4 धावा मिळाल्यात. एकंदरीत धावफलक पुढे सरसावतोय ते 54 या अंकावरती आणि विजयासाठी मात्र 15 धावांची गरज. 14 चेंडू 15 धावा. अगदी सोप्या विजयाच्या दिशेने जवळपास वाटचाल केली आहे. कमबॅक करावा लागेल बडवल संघाला. आणि आता मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा धावबाची संधी होती. थोडस चुकी होते आणि पुन्हा एकदा धावबाची संधी आहे. आता मात्र पुन्हा एकदा बाल बचावले. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या. एकच धाव घेतली आहे. खरं तर माघारी परतावलं होतं पहिल्या धावेसाठी. त्यानंतर फेकी थोडीशी खराब झाली आणि लगेचच एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एकने धावफलक पुढे सरसावतोय ते 55 या अंकावरती. आता मात्र 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. विकेट प्राप्त कराव्या लागतील बडवल संघाला. परंतु ती संधी मात्र खांडस संघाचे फलंदाज देत नाहीये. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी नक्की 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. खरं तर बडवल संघाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत तरी या 3 षटकांमध्ये खराब झालंय मी तर म्हणेल. कारण की ज्या ठिकाणी 3 षटकांमध्ये 36 धावांची गरज होती आणि या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. तब्बल 24 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा, त्यानंतर चौकार, एकेरी धाव, वाईट +4, त्यानंतर एकेरी धाव आणि शेवटच्या चेंडूवरती आल्या त्या दुहेरी धावा. एकंदरीत 24 धावा गोलंदाज आपण पाहतोय हर्षलने खर्च केल्या. त्या कारणास्तव समीकरण येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाज येत आहे पुन्हा एकदा हेमंत येतोय, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. 16 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी बघा शरीराचा वेध घेतोय चेंडू. अशाच प्रकारच्या निर्धाव चेंडूची गरज आहे मी तर म्हणेल बडवल संघाला. परंतु ही जोडी फोडणे खूप महत्वाची असेल. कारण की करण आणि भावेश चांगली फलंदाजी, चांगली लयबद्ध अशी फलंदाजी खांडस संघासाठी करत असताना रिवर्सचा फटका आणि चौकार. चेंडू थांबतच नाहीये. कारण की अगोदरच सांगितलं होतं की ही जोडी म्हणजे या आपल्या स्वतःच्या घरेलू मैदानामध्ये सातत्याने किमान 8 ते 10 तास सराव करत असतात. त्यांना पुरेपूर असा मैदानाचा अनुभव नक्कीच या ठिकाणी आहे. आणि चौकार येतोय. समीकरण बदललं जातंय या चौकाराच्या मदतीने. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. नक्कीच माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत नेरलचे सनी चंचे
हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. सातत्याने त्यांचा नेहमी पाठिंबा असतो या सिद्धिविनायक नेरलपाडा संघासाठी. नेहमीच मोलाचं योगदान राहिलंय त्यांचं. पुढील चेंडू दिशाहीन चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव मिळतीये. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर तब्बल 6 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. भावेश स्ट्राईक एंडवरती. ही विकेट खूप महत्वाची होती मित्रांनो, परंतु अजूनही विकेट मिळवण्यात यश आलं नाहीये. आता मात्र पुल केलाय मिड विकेट रिजन मध्ये. चौकार. अगदी सामन्याच्या या विजयाच्या निश्चित कडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय खांडस संघाला, कारण की अवघ्या 2 धावांची गरज आहे. सात चेंडू 2 धावा. भरपूर दिवसानंतर अग्री धमाका भडवल संघ मैदानामध्ये उतरले होते, परंतु चांगल्या फलंदाजीच्या जोरावरती या पहिल्या सत्रामध्ये त्यांचा बोलबाला राहिला. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा गोलंदाजी करत असताना त्यांच्या गोलंदाजांनी पूर्णपणे नाराज केलं आणि त्याचं कारण म्हणजे त्यांना पराभवाला सामोरे जावं लागतंय. आणि षटकाराने सामना फिनिश करतोय भावेश अयनकर. खांडस संघाने या 69 धावांचा पाठलाग अगदी सहज आणि सोपा विजय मिळवत असताना 4 षटकांमध्ये या धावा पूर्ण केल्या आणि एक षटक म्हणजे नक्कीच आयोजकांचा थोडासा वेळ वाचवला. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. भडवल संघ आपण सुद्धा खूप चांगले खेळले, परंतु सरावाचा अभाव आणि अलीकडेच आपण पाहतोय बैलगाडी क्षेत्राचं लागलेलं वेड, त्या कारणास्तव सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नसावा, त्या कारणास्तव या ठिकाणी आपल्या गोलंदाजांनी हा सामना गमावलाय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच